नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बिकॉज जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्याला मी एक रिक्वेस्ट करतो की मी या व्हिडिओमध्ये 2 सेगमेंट तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर त्या 2 सेगमेंटपैकी तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये येता आणि का, मला हे कमेंट सेक्शनवर नक्की सांगा. थोडासा सीरियस टॉपिकवर हा व्हिडिओ होणार आहे, तर प्लीज रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत तर नक्की करा बिकॉज आपण 5000च्या खूप जवळ आहोत. तर आता स्टार्ट करूया सेगमेंट 1 पासून. धर्मराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज काही दिवसाआधी रिलीज झाला. मूवी चांगला होता. ओव्हरऑल खूप काही शिकायला मिळालं त्या मूवीमधून आपल्याला. ऑब्व्हियसली ज्यांनी बघितलं असेल त्यांना. आणि आता रिलीज झाला पुष्पा 2. तर थिएटरवाल्यांनी काय केलं की पुष्पा 2 चे सगळे शोज त्यांनी लावून टाकले. धर्मराज छत्रपती संभाजी महाराजचे सगळे शोज त्यांनी कॅन्सल केले. ऑब्व्हियसली जे की होणारच होतं. बट याच्याविषयी खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होते की नाही, असं नव्हतं व्हायला पाहिजे. मराठी दिग्दर्शकांनी इतकी चांगली मूवी बनवली आहे तर त्यांना पण इथे थोड्याफार तरी स्क्रीज द्यायला हव्या होत्या. पार्ट 1 आपण डिस्कस करूया सर्वात आधी. जर धर्मराज छत्रपती संभाजी महाराज मूवी आली, ती चांगली आहे तर लोकांनी ती बघायला हवी. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपले मराठीचे दैवत म्हणजे संभाजी महाराज यांचं दर्शन झालं. तर त्या मूवीमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ऑब्व्हियसली ते कॅरेक्टर खूप मोठं आहे, त्याला आपण गॉड या प्रकारेच संबोधतो. तर त्या कॅरेक्टरची मूवीज मी कॅरेक्टर बोलतोय म्हणजे मूवीमध्ये जे त्याच्याविषयी बोलतो, ठीक आहे. ते रिअल संभाजी महाराज नाही आहे त्याच्यामुळे, ठीक आहे. तर त्यांना आपण आयडलाइज केलं पाहिजे की अशा एका कॅरेक्टरला जो की पुष्पा आहे, जो हाणामारी करतो, पैशासाठी देशाला पण विकायला त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तो चोरी करतो, मारामारी करतो, इवन तो ज्या प्रकारे त्याच्या वाईफला ग्लोरीफाय करतो त्याला आपण अश्लीलच संबोधतो. तर मला एक सांगा, या अश्लीलतेच्या कळस असलेल्या अशा टाईपच्या स्टिरियोटाईप मूवीला तुम्ही जास्त प्राधान्य द्याल की जिथे तुम्हाला काही शिकायला मिळेल, तुमच्या मुलांना काही शिकायला मिळेल, त्या अशा मूवीला तुम्ही प्राधान्य द्याल? तर हे अप टू डिपेंड ऑन ईच अँड एव्हरी पर्सन आहे, ठीक आहे. ते आपापलं एक सब्जेक्टिव्ह मॅटर आहे, तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही. आता सेकंड पार्ट विषयी बोलूया की लोक का पुष्पाला जात आहे, ठीक आहे. पुष्पाला जाण्याचे खूप सारे रिझन आहे. ते म्हणजे की धर्मराज छत्रपती संभाजी महाराज याची जी क्वालिटी होती मूवीची ती चांगली होती. म्हणजे जुन्या आलेल्या काही मूवीजपेक्षा तर खूप बेटर होती. बट ती पुष्पा समोर बेटर नव्हती. पुष्पा 1 ची हाईप खूप जास्त होती आणि त्याचं सक्सेसर म्हणून पुष्पा 2 ला बघितलं जात आहे. आणि पुष्पा 2 म्हणजे तो कंटेंट आहे, तो मसाला आहे आणि त्याचं ते मॅजिक आहे की तुम्हाला तो बघायला भाग पाडतं. त्याच्यामुळे थिएटरवाल्यांनी लिटरली त्यांचे शो कॅन्सल केले मराठीचे आणि इथेही पुष्पा लावला. बट इथे थिएटरवाल्यांचं चुकलं का? तर नाही. त्यांचा बिझनेस आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे. ते जर तिथे पुष्पाच्या जागी धर्मराज छत्रपती संभाजी महाराज लावतील तर लोक दुसऱ्या थिएटरला जाऊन गर्दी करेल, ना की यांच्या. तर त्यांचा तो बिझनेस आहे, तर तिथे यांची काहीही चुकी नाही आहे. इथे चुकी आहे आपल्या मराठी डिरेक्टरची की आपण ती क्वालिटीज डिलिव्हर करत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही बॅकलॅश फेस करावी लागते की आपले शोज लिटरली कॅन्सल केले जात आहे आणि त्याच्या जागी हिंदी मूवीज इथे लावल्या जात आहे. तर याच्यामध्ये चुकी ही आपलीच आहे, दुसऱ्या कोणाची नाही आहे. म्हणजे मराठी डिरेक्टर त्या लेवलपर्यंत जातच नाही आहे. आणि आय नो खूप लोक बोलतील की अरे पैसे नसतात तेवढे, सबसिडी मिळत नाही, हे सगळ्या गोष्टी. बट आपल्याला आता ह्या गोष्टी कुठे ना कुठे थांबवायला हव्या की प्रत्येक मूवी ही पैशाच्या भरोशावर नाही चालत. खूप साऱ्या अशा मूवी आहे ज्या कंटेंटच्या बेसवर चालतात. आता तुम्ही ऐतिहासिक कुठलीही मूवी घेऊन घ्या, मराठी इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक मूवीचा आणि महिला प्रेरित ज्या मूवी असतात त्यांची एवढी लाट आलेली आहे की त्याच्यामुळे त्यांना लिटरली बोरिंग व्हायला लागलं, लोक बघण्याचा कंटाळा करत आहे. तर हे कुठेतरी आता समजायला हवं थोडंफार डिरेक्टर लोकांना आणि त्यांनी काहीतरी नवीन कंटेंट आणायला हवा. सो आता हे 2 सेगमेंट झाले. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्ही कुठल्या सेगमेंटला इम्पॉर्टन्स देता, फर्स्ट 1 की फर्स्ट 2? म्हणजे तुमच्यासाठी तो कॅरेक्टर, ती मूवी, त्यातून मिळणारी शिकवण इम्पॉर्टंट आहे की जे आता झालं म्हणजे तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये डिरेक्टर लोकांची चुकी आहे, मराठी डिरेक्टरची, की त्यांनी काहीतरी नवीन करायला हवं? आणि हो, तुम्ही कमेंट कराल तर मला कळेल की नेमकं चुकत कुठे आहे आणि आपण कुठे पुढे जायला हवं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या विषयावर बाकी यूट्यूबवर पण व्हिडिओ बनवतील मी अशी होप करतो बिकॉज हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि थोडा सिरियस टॉपिक पण आहे. तर याच्यावर आपण डिस्कस नक्की करायला हवं. मे बी आपण कधीतरी एक लाईव्ह करू 5000 झाल्यावर, त्या दिवशी आपण याचा लाईव्ह करू आणि तेव्हा पण या टॉपिकविषयी डिस्कस करू, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.